नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने या गोष्टी समोर येणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. ते सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे तारणीला जेव्हा ती जयराम चौगुले ज्या ठिकाणी राहत होतं, म्हणजे क्राईम सीन ज्या ठिकाणी घडलेला आहे त्या क्राईम लोकेशनला तारणी आणि त्याचबरोबर कमांडर गेलेले असतात आणि त्यावेळी तिथं तारणीला एक मोबाईल सापडतो, त्याचबरोबर लेटर सापडलेले असतात. जे लेटर असतात ते म्हणजे दयानंद खांडेकरांनी देवकीला लिहिलेले लेटर असतात. ते लेटर तिथं असतात आणि त्या दोघांमधला जो मध्यस्थी होता तो हा जयराम चौगुले होता. पण जयराम चौगुलेने ह्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या गोष्टीसाठी केलेल्या होत्या. जयरामनेच देवकीचं घर जाळलेलं होतं. या सगळ्या गोष्टींचा खुलासा तारणीच्या समोर होणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं, तारणी तिकडे गेलेली असते, तेव्हा मात्र निशीने तारणीचा पाठलाग केलेला असतो. पण मध्येच एक गुंड निशीची छेड काढतो. त्यामुळं घाबरलेली निशी पुन्हा पळत माघारी येते. आता निशी घरी आलेली आहे. घरी आल्या आल्या ती पद्मिनीकडे जाते. पद्मिनीला सांगू लागते की मम्मी, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ती तारणी आहे ती घरात नाहीये, ती बाहेर गेलेली आहे. आता आपल्याला तिला या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला अडकवायला पाहिजे. चला तुम्ही कौशिकीला त्याचबरोबर इकडे सगळ्यांना गोळा केलं जातं आणि केदारच्या रूमचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली जाते. केदार दरवाजा उघडतो आणि केदार विचारू लागतो, निशी काय चाललंय हे सगळं तुझं, तुला कळतंय का? किती वाजलेत आणि तू रात्रीच्या वेळी येऊन असा दरवाजा काय वाजवते? तेव्हा केदारला ती म्हणू लागते की मला सांग, आत्ता सांग की तारणी कुठे आहे? मला तारणीला भेटायचंय, मला तारणीला बघायचंय. तेव्हा केदार म्हणतो, काय चाललंय, तू डोक्यावर पडलीस का? इथे तारणी बेडवर झोपलीये, अजून काय बघायचंय तुला? का प्रत्येक वेळेस तुला तुझ्याच पद्धतीची मनमानी करायची असते आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणायच्या असतात? तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की निशीनं तारणीला घराच्या बाहेर जाताना पाहिलेलं आहे. तेव्हा मात्र केदार म्हणतो की कसं शक्य आहे, तारणी इथं झोपलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की तारणी किती चालक आहे, तिचं चांगलंच लक्ष होतं. निशीचा काय गोंधळ चाललेला असणार आहे, निशी काय गोंधळ करते हे सगळं तारणीला माहिती होतं. आणि म्हणून तर तारणीने हुशारीने माघारी येऊन खिडकीतून येऊन निशीच्या आधी येऊन ती रूममध्ये सुद्धा झोपलेली असते. पण ही गोष्ट केदारला माहितीच नाहीये. केदार झोपलेला असतो त्यावेळेस. त्यामुळे जेव्हा तो आता उठतोय तेव्हाही त्याला तारणी तिथं बेडवरती झोपलेली दिसते. आणि आता मात्र निशी विचार करायला लागते की हे सगळं काय घडतंय, कारण हे अशा पद्धतीने घडायला नकोय एवढंच निशीला वाटत असतं. पण निशी आता म्हणत असते की नाही, मी स्वतः पाहिलं होतं. केदार म्हणतो, आता इथे दिसतंय ना? तेव्हा सगळेजण ओरडू लागतात निशीला, तुला कळत नाहीये का? झोपली आहे ना ती कौशिकीमध्ये, काय चाललंय तुझं? ऐन वेळी रात्रीच्या वेळी स्वतः वेड्यासारखी फिरत असते कुठं पण आणि दुसऱ्यावर आरोप करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता केदार चिडलेला असतो. तो तारणीला म्हणतो की काय चाललंय, तू कुठे गेलेलीस काल? कारण मला माहितीये निशीनं ज्यावेळेस संशय घेतलेला होता त्यावरती तारणी तू रूम मध्ये नव्हतीस, तू बाहेरच गेलेली होती. तेव्हा तारणी सांगायला सुरुवात करते की हो, मी गेले होते बाहेर आणि माझ्या हाती खूप मोठ्या गोष्टी लागलेल्या आहेत, खूप मोठ्या गोष्टींचा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता केदार म्हणतो की नक्की तुला काय सांगायचंय, तुझ्या हाती कोणत्या गोष्टींचा पुरावा लागलेला आहे, कशा पद्धतीने तू बोलतेस, मला कळेल का, या सगळ्याचा काय अर्थ आहे? हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र आता इकडे तारणी सांगत असते की हे बघ, आणि असं म्हणत तिने आणलेले दयानंद खांडेकर आणि देवकी यांचे जे लेटर आहेत ते केदारला दाखवते. जेव्हा केदार ते सगळे लेटर पाहतो तेव्हा केदार म्हणतो, हे सगळं काय आहे बॉस? तेव्हा तारिणी सांगते की काल रात्री मी साधू सरांची परमिशन घेऊन क्राईम लोकेशनला गेलेले होते आणि त्या क्राईम लोकेशनला मला हे लेटर सापडलेले आहेत. आणि तारिणीने पुन्हा एकदा तिचा चार्ट ड्रॉ करायला, म्हणजे तिनं तयार करायला सुरुवात केलेली असते. या सगळ्याचा दुवा कुठून कुठं जातोय ते मिळालेले लेटर सुद्धा तिनं तिथं लावलेलं असतं. केदार म्हणतो की हो, हे तर माझ्या आईचंच अक्षर आहे. तेव्हा तारिणी सांगू लागते की हे बघ केदार, हे लेटर दयानंद खांडेकर यांच्याकडे पोहोचलंच नाहीये आणि दयानंद खांडेकरांनी पाठवलेले जे लेटर आहेत ते लेटर पण तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. तुझ्या लक्षात येते का बघ? कारण या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आत्ता माझ्या लक्षात येतंय की हा फोन ज्या पद्धतीने असा पडू शकतो, नेमका त्याच पद्धतीने जयरामचा फोन सुद्धा पडलेला आहे. असं म्हणत तारणी तो पडलेला फोन इकडे दाखवत असते. आणि त्याच वेळी केदार म्हणत असतो, पण बॉस,
हे सगळं कशावरून खरं आहे? आता केदारच्या डोक्यात ज्या शंका आहेत त्या खऱ्याच आहेत. केदारला काही करून फक्त एवढंच माहिती आहे की तारणी दयानंद खांडेकरांना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा तारणी म्हणते की आणखी एक गोष्ट मला सांगितली दयानंद खांडेकरांनी, ती म्हणजे तुमच्या घराला जी आग लागली होती ती आग या जयरामने लावलेली होती. त्यावेळेस तुमच्या घराला लागलेली आग जयरामने लावलेली होती हे ऐकता क्षणी इकडे केदारला धक्का बसतो. केदार म्हणतो काय? पण हे सगळं दयानंद खांडेकर यांनी दयानंद खांडेकरांना त्याने सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर केदारच्या पायाखालची जमीन सरकते. केदार म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता जाऊन दयानंद खांडेकर यांना भेटायचं आहे. हे ऐकल्यानंतर तारिणी म्हणते की हो आपण जाऊया, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये असं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर तारिणी ज्या घटना घडलेल्या आहेत, जो मोबाईल, हे सगळं तिला आठवत असतं आणि त्या पद्धतीनेच तारिणी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच तारिणीने आता सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात आणि ज्या पद्धतीने दयानंद खांडेकर यांना अडकवलं जातंय हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता तारिणीने तो जो मोबाईल आहे, जयराम चौगुलेचा मोबाईल सापडलेला आहे, तो मोबाईल फॉरेन्सिक टेस्टिंग लॅबकडे पाठवलेला असतो आणि त्याबद्दलची माहिती काढायला सुरुवात केलेली असते. इकडे युवराजने एक गोष्ट वेगळीच करायचं ठरवलेलं आहे आणि ती म्हणजेच युवराजला असं वाटत आहे की आपण केदारला त्याच्या बायकोच्या विरोधात भडकवायचं, म्हणजेच नक्की काय करायचं ह्या गोष्टीचं त्याला त्याच्या आईने चांगलंच ट्रेनिंग दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की त्या दोघांमध्ये भांडणं लावायची, कारण त्या दोघांमध्ये जर का भांडणं लागली तरच ते दोघं वेगळे झाले तरच आपण त्या दोघांना घराबाहेर काढू शकेल. तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा केदारला तो मुद्दाम सांगत असतो की काही वर्षांपूर्वी पण दयानंद खांडेकरांनी अशीच माती खाल्ली होती आणि तेव्हाही ते पोलिसांमध्ये जेलमध्ये जाण्यापासून वाचलेले होते, तेव्हा मुद्दामच केदार त्याला विचारू लागतो की तू कशाबद्दल बोलतोय? तेव्हा तो सांगू लागतो की मी लहान होतो पण मला माहिती आहे तो म्हणजे जेपीसी स्कॅमच्या संदर्भात तो मुद्दाम बोलायला सुरुवात करतो. आता मात्र केदारला कळून चुकलेलं असतं की हा युवराज जो आहे तो आपल्याला भडकवतोय, कारण केदार काही झालं तरी एक ऑफिसर आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार चालू असतात आणि बरोबर त्याला माहिती आहे की युवराज कशा पद्धतीने त्याला भडकवण्याचा प्रयत्न करतोय. पण युवराजने पण ठरवलेलं असतं की याला खतपाणी घालायचं आणि याच्या तोंडूनच सत्य काढून घ्यायचं. इकडे तारिणी पुन्हा भेटायला आलेली असते, ती म्हणजे साधू सरांना, आणि घडलेल्या सगळ्या गोष्टी, तिथे मिळालेले पुरावे याबद्दल तिनं सांगितलेलं असतं. एकदा का फॉरेन्सिक लॅबकडून तो मोबाईल टेस्ट झाला की आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील. मग जेव्हा तो मोबाईल टेस्टिंग होतं आणि तेव्हा मात्र आता तारिणीला धक्का बसतो, कारण त्या मोबाईलवरून सरळ सरळ स्पष्ट दिसत असतं की तिथं खून करायला आलेली व्यक्ती ही दयानंद खांडेकर नसून युवराज आहे आणि त्याचबरोबर तिथे पद्मिनी सुद्धा त्या लोकेशनला दिसत असते. आता मात्र तारिणीला धक्का बसलेला असतो, म्हणजे ज्या गोष्टीसाठी ही लोक माझ्यावरती आरोप करतायत, मी दयानंद खांडेकरांना अडकवलंय असं म्हणून माझ्यावरती आरोप केले जात आहेत, ती गोष्ट याच लोकांनी केलेली आहे. हे मात्र तारिणीला खूपच धक्कादायक वाटतं. दयानंद खांडेकरांना अडकवणारी व्यक्ती म्हणजेच केदार आणि केदारच्या आईला संपवण्याचा, दयानंद खांडेकरांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती सुद्धा ही पद्मिनी आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र आता तारिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तारिणी भयानक चिडलेली असते. तारिणी म्हणत असते की आता यांना मी सोडणार नाही, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने सोडवायच्या होत्या हे तारिणीने ठरवलेलं होतं. मग तारिणीने ते लेटर, त्या सगळ्या गोष्टी केदारला दाखवलेल्या असतात आणि केदारच्या मनात असलेला गैरसमज दूर झालेला असतो. त्यानंतर केदार त्याच्या बाबांना भेटायला म्हणजेच दयानंद खांडेकर यांना भेटायला हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि ते सगळे पुरावे तिथं दिले जातात. त्याचबरोबर केदारने या सगळ्या गोष्टी तिथं पुराव्या दिल्यानंतर आता इकडे पद्मिनी आणि त्याचबरोबर युवराज या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर दयानंद खांडेकर यांची सुद्धा आता सुटका झालेली आहे, कारण दयानंद खांडेकर ज्यावेळी तिथं पोहोचलेले होते त्याच्या आधीच इकडे खून झालेला होता, म्हणजे जयरामचा मृत्यू हा दयानंद खांडेकर यांनी पोहोचण्यापूर्वी झालेला होता. म्हणजे त्याच्या फॉरेन्सिक टेस्टिंग लॅबनुसार जरी सूर्यावरती फक्त दयानंद खांडेकरांचे ठसे असले तरीही या सगळ्या गोष्टी इथे तारिणीने हुशारीने समोर आणलेल्या असतात.